फ्रेंड्स, मी मीना स्वागत करते तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 20 डेज 20 ज्वेलरी मेकिंगच्या सिरीजचा आजचा आपला दिवस आहे 13 म्हणजे 13वा दिवस. आणि आजचा जो आपला दागिना असणार आहे तर तो असणार आहे जोंधळमणी. त्याच्यासाठी मी इथे गोंडा घेतलेला आहे, तसंच हे जोंधळे मणी घेतलेले जे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्येही बघितले असतील, हे पाहू शकता. तसंच इथे जवसाचे मोती. आता ही पारंपरिक दागिन्यांमधली सिरीज आहे आपली, त्याच्यामुळे आपल्याला हे जोंधळे मणी आणि जवसाचे मोती हे तर प्रत्येक दागिन्यांमध्ये यूज होतात त्याच्यामध्ये. तसंच इथे मी हे पुतळी कॉईन घेतलेले आहेत, हे पाहू शकतात, लक्ष्मी कॉईन आहेत हे. तर हे यूज करणार आहोत आपण मध्ये बरोबर सेंटरला, हे पाहू शकतात याच्यामध्ये. तर स्टार्ट करते मी. आणि इथे हा आपला ज्वेलरीचा जो नायलॉन थ्रेड आहे तो घेतलेला आहे. तर वेळ वेस्ट न करता आपण पटकन बनवून घेऊयात. आजचा पटकन होणार असा हा दागिना आहे, हे पाहू शकतात. ऑलरेडी मी धाग्याला 2-3 वेळा नॉट मारून घेतलेली आहे. आता इथे हा जो गोंडा आहे त्याच्यामधून आपल्याला हा दोरा काढून घ्यायचा आहे, असा. एक प्रकारे ठुशीचाच प्रकार आहे हा. जोंधळ्याच्या आकाराचे हे मोती असतात. हे असं 1-2 वेळा मी याच्यामधून काढून घेतला दोरा. फक्त आपल्याला हा जो थ्रेड आहे तो खेचताना थोडा काळजीपूर्वक खेचायचा आहे, कारण हा नायलॉन थ्रेड असल्यामुळे त्याची जर गाठ बसली तर ती पटकन निघत नाही. हे असं पटकन खेचून घेते मी. 2 वेळा घेतलेला आहे, हे पाहू शकतात. आता इथे थोडी ही याची जर आहे गोंड्याची ती निघालेली आहे, परंतु डोंट वरी, याला नंतर आपण जी दुसरी जर आहे आपल्याकडे ती लावून इथे ग्लू लावून सिक्युअर करून घेणार आहोत. चला तर वेळ वेस्ट न करता मी स्टार्ट करते. एक एक करत आपल्याला हे मोती जे आहेत हे जोंधळे मणी ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. याचंही मटेरियल मायक्रो पॉलिशच असणार आहे. लग्न समारंभामध्ये किंवा कोणताही प्रोग्राम असेल तर तुम्ही हे वेअर करू शकता. पटकन एका लाईनमध्ये मी घालून घेते. व्हिडिओ मोठा बनवत नाही, नाहीतर मग स्किप करावा लागतो. परंतु तुम्ही बघताना आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघत जावा, स्किप करू नका. आता या व्हिडिओच्या माध्यमातून जे कोणी आपल्याशी नवीन जॉईन झाले असेल तर त्यांनी आपल्या पेजवरचे चॅनलवरचे व्हिडिओज आहेत, शॉर्ट व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते बघून घ्या. तसंच आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. तर मी हे सेंटरपर्यंत ही लाईन मी कवर करून घेते. इथे ही जी हाफ लाईन आहे ती माझी कंप्लीट झालेली आहे. याच्यामध्ये 38 मोती मी घालून घेतलेले आहेत हे. आणि लेंथमध्ये जो आहे ही लाईन तर ही 5 इंच असणार आहे, पाहू शकताय तुम्ही, बरोबर 5 इंच आहे इथे. आता याच्यामध्ये एक जवसाचा मोती मी घालणार आहे असा मध्ये. त्याच्यानंतर हा जो लक्ष्मी कॉईन आहे तो घालून घेते. नंतर परत एक जवसाचा मोती, असं करत मी याच्यामध्ये टोटल 5 लक्ष्मी कॉईन टाकणार आहे मध्ये बरोबर सेंटरला अशी. याची पॉलिशिंग पाहू शकतात तुम्ही, प्रीमियम क्वालिटीचे आहेत हे. आता याच्यामध्ये दुसरं ऑप्शन आपण ज्या पानाडे आहेत कोल्हापुरी साजमधल्या तर त्याही यूज करू शकतो, किंवा याच्यामध्ये फक्त हा जवस मोती आहे तो 7 किंवा 8 नंबरचा मोती आहे, 8 नंबरचा, हां, तर तो आपण यूज करू शकतो. एकच मोती फक्त आणि 2 साईडला 2 छोट्या साईजचे मोती, असं तसंही आपण यूज करू शकतो. याच्यामध्ये पाहू शकतात थोडा हा जो थ्रेड आहे आपला तो असं गुंडाळतो, इथे गुंता होतो त्याचा, ते आपल्याला केअरफुली करायचं आहे, कारण हा थिन थ्रेड असल्यामुळे थोडं होतं तसं. हे पाहू शकतात असं. असं येईल हे हा नेकलेस. तरी मला वाटतं याच्यामध्ये मला चेंजेस करावे लागतील. आता पाहू शकतात मी हा एक मोती टाकला, परंतु एकावरती एक अशी ही लक्ष्मी कॉईन जो आहे तो होतो आहे. सो त्याच्यासाठी मी आता काय करेन माहिती का, हे काढते आणि मी एक जवस मोती आणि त्याच्या साईडला परत एक छोटा मोती, त्याच्यानंतर कॉईन, परत एक छोटा मोती, असं करून घेते. पटकन करून घेते मी. हे पाहू शकताय असं.
आता हे जे लक्ष्मी कॉईन आहेत हे आपले परफेक्ट बसलेले आहेत, कुठेही एक दुसऱ्याला हे एकाच्या एक वरती असे होत नाही आहेत. तर हे मी मुद्दाम तुम्हाला दाखवलं, कारण सगळेच लोक तुम्हाला अशा छोट्या छोट्या टिप्स नाही देत. तर हे पाहून तुम्ही इझिली ज्वेलरी बनवायला शिकू शकतात. हे पाहू शकतात. आता मी याच्या समोरची लाईन बनवून घेते. सेम 38 मोती मी टाकून घेते. त्याच्यानंतर गोंड्यामधून ही जी साईड आहे गोंड्याची, तर याच्यामधून परत रिटर्न आपल्याला परत या सगळ्यामधून काढून असं आपल्याला 3 ते 4 लाईन बनवून घ्यायच्या आहेत या जोंधळ मणीच्या. पटकन करून घेते मी. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन व्ह्यूअर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन आहे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन ते तुम्हाला मिळून जाईल. सो प्लीज रिक्वेस्ट करते मी. आणि आता मी ही समोरची लाईनही अशीच कंप्लीट करून घेते. इथे माझी पूर्ण लाईन जी आहे ती कंप्लीट करून झालेली आहे. आता इथे काय झालं माहिती आहे का, इथे मी एक जोंधळ मणी जो जवसाचा मोती आहे तो घालून घ्यायला हवा होता, परंतु अनवधानाने तो माझ्याकडून राहून गेला आहे. तर आता मी काय करणार आहे, याच्यामधला जो हा एक मोती आहे या साईडने, तर या मोत्यामधून आपल्याला सुई रिटर्न काढून घ्यायची आहे. सगळ्यात आधी मी इकडून काढून घेते, गोंड्यामधून सुई पहिली काढून घेते. असं दाखवते मी तुम्हाला. जर असा प्रॉब्लेम कधी झाला अचानक तर काय करायचं तेही तुम्हाला समजेल. हे पाहू शकतात. आता इथून मी सुई गोंड्यामधून काढून घेतली. आता हा जो मोती आहे लास्ट, त्याच्यामधून आपल्याला सुई आहे ती अशी बाहेर काढून खेचून घ्यायचं आहे. आणि आपल्याला सेम याच पद्धतीने ही दुसरी लाईन जी आहे तीही कंप्लीट करून घ्यायची आहे. याच्यामध्ये आता फरक एवढाच असणार आहे की आपण हे जे मध्ये पेंडंट घातलेले आहेत, तर इथपर्यंत आपले मोती कंप्लीट झाले, तर 38 असे मी मोती घातलेले आहेत. आता एक मी इथे यूज केला तर 37 मोतीच टाकणार. आणि त्याच्यानंतर या मोत्यांमधून इथून असं काढून इकडे बाहेर काढायचं आपल्याला. आणि मग इथून जी आहे ती अशी आपल्याला दुसरी लाईन कंप्लीट करायची. तर तेही पटकन करून घेते. आता याच्यामध्ये पिळाची ठुशी वगैरे असते, तर त्याही पद्धतीने आपण करून घेऊ शकतो. ती ठुशी आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये, तुम्हाला तेही पाहायला भेटेल. हे पाहू शकताय अशा प्रकारे मी सुई याच्यातून बाहेर काढून घेतलेली आहे. हे असं एकदम सोन्यासारखा वाटतो हा नेकलेस जो आहे तो. हे पाहू शकतात. आता याच पद्धतीने मी इथून काढून आणखीन एक राऊंड कंप्लीट करून घेते. इथे ही सेकंड लाईन जी आहे तीही आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला एकदम टाईटली दोरा नाही खेचायचा, कारण मग हे असं खेचले जातात या लाईन ज्या आहेत त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला लूज ठेवायचं आहे. आणि इथे सेकंड लाईनमध्ये, आता फर्स्ट लाईनमध्ये आपण वरून गोंड्यातून काढून या मोत्यामधून घेतली होती सुई, तर इथे आपल्याला या मोत्यामधून काढून अशी वरच्या साईडला खेचायची आहे सुई. आणि नंतर गोंड्यामधून काढून परत त्याच मोत्यामधून आपल्याला परत बाहेर काढून घ्यायचे. हे पाहू शकतात असं. आता मी परत ही गोंड्याच्या आतमधून घेते सुई अशी. आता मोठी सुई घेतली म्हणजे त्याचे बेनिफिट्स असतात की आपल्याला जेव्हा असे याच्यामधून बाहेर काढावी लागते सुई, तर ते आपली पटकन निघून जाते मोठी असल्यामुळे. छोटी असल्यामुळे असेल जर सुई तर थोडा प्रॉब्लेम होतो. आता इकडून काढून घेतली मी. आता परत आपल्याला त्याच मोत्यामधून सुई अशी परत बाहेरच्या दिशेला काढून घ्यायची अशी, ही अशी. आणि तिसरी लाईन जी आहे ती आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. तर मी करून घेते पटकन. हे पाहू शकतात असं. थर्ड लाईनही मी कंप्लीट करून घेते पटकन. आता इथे तुम्हाला जर याची लेंथ मोठी हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन मोती ॲड करू शकतात. इथे मी 38 मोती यूज केलेले आहेत. तर तुम्ही याच्यामध्ये 35 मोती कमी हवे असेल तर 35ही घेऊ शकतात, किंवा तुम्हाला जास्त हवे असेल तर तुम्ही 40 करू शकतात, किंवा आणखीन तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही मोती घेऊ शकतात याच्यामध्ये. हे पाहू शकतात. हे जे मोती आहेत ते तारमध्ये असतात, त्याच्यामुळे मी इथे डब्यामध्ये काढून ठेवलेले आहेत. असे परत 37 मोती याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे. इथे हा जो नेकलेस आहे आपला जोंधळमणी हार, तो आपला पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. आता इथे माझ्याकडे एक्स्ट्राच्या ज्या हे जे लक्ष्मी कॉईन आहे, तर त्याचं आपण मंगळसूत्राचं पेंडंट बनवणार आहोत. तेही मी तुम्हाला दाखवते पटकन असं. आपण पूर्ण सेटच बनवून घेऊया याच्यावरती हा. आणि ही जी गाठ याची कंप्लीट झालेला आहे. आता इथे याची गाठ मारून घ्यायची आपल्याला अशी, आणि नंतर ग्लू लावून त्याला आपण सिक्युअर करून घ्यायचं, म्हणजे ती गाठ आहे ती सुटणार नाही केव्हाही. ज्वेलरीचा जो ग्लू असतो तो लावून घ्यायचा. इथे 2-3 वेळा आपल्याला अशी गाठ मारून घ्यायची.
किंवा हा जो गोंड्याचा दोरा आहे त्याच्यामधूनही अशी आपण सुई बाहेर काढून घेऊ शकतो इथून, आणि अशी आपल्याला 2-3 वेळा त्याची गाठ मारून घ्यायची व्यवस्थित अशी. आणि नंतर ग्लू लावून घेते मी. तोपर्यंत जे न्यू जॉईन झाले असतील त्यांनी आपला व्हिडिओ जर आवडलाच तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. हे पाहू शकतात इथे आता कंप्लीट झालेला आहे. एक्स्ट्राचा जो दोरा आहे धागा तो मी कट करून घेते. हे पाहू शकतात असं पूर्णपणे कंप्लीट आहे आपला हा जो नेकलेस आहे तो. आहे की नाही एकदम सोपी पद्धत बनवायची. चला आता आपण हे जे पेंडंट आहे मंगळसूत्राचं तेही बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी ती गेज वायर घेते. ही 20 नंबरची गेज वायर घेतलेली आहे मी. आता इथे एक साईडला तिचं आपल्याला असं लूप बनवून घ्यायचं आहे. हे असं टोक पकडून त्याचं आपल्याला असं प्लायरने असं टर्न करून घ्यायचं आहे. हे पाहू शकता. आणि एवढी साधारण एवढी वायर घेऊन मी उरलेली जी आहे ती कट करून घेते. ही अशी पाहू शकता. आता याच्यामध्ये इकडे आपल्याला मोती पडले माझ्याकडून, जोंधळमणीच घेते मी. जवस मोती घेते मी. हे पाहू शकता. आता जसं आपण या नेकलेसचं जे हे पेंडंट बनवलेलं आहे सेम आपल्याला तसंच याचंही बनवून घ्यायचं आहे. हे पाहू शकता. एक जवस मोती, त्याच्यानंतर एक छोटा जोंधळ मोती आहे तो, त्याच्यानंतर एक हा लक्ष्मी चैन आहे तो. असं करत आपण हे मंगळसूत्राचं पेंडंटही बनवून घेऊया. एकदम सोपं आहे बनवणं. फक्त मटेरियल जे आहे ते तुमच्याकडे अवेलेबल असायला हवं असं. त्याच्यानंतर आता हे जे जोंधळ मोते आहेत तर त्याचे होलही मोठे आहेत. इझिली 20 नंबरच्या या तारमधून जातात ते. आता एक लक्ष्मी कॉईन पूर्ण सेट आपण बनवून घेऊया याचा. परत एक हा जोंधळ मोती आहे तो. फक्त डायरेक्शन बघायची आहे आपल्याला हे पेंडंट आतमध्ये घालताना. असं उलटफुलट व्हायला नको. जोंधळमध्ये जो जवस मोती आहे तो राहून गेला इथे घालायचा असं. आवडलाच व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज. तसंच ही जी आतापर्यंत आपण बनवलेली जी ज्वेलरी आहे या 20 डेजच्या सिरीजमध्ये, तसंच ऑलरेडी माझ्याकडे बनवलेली जी ज्वेलरी आहे तर त्याचा आपण 20 डेजची सिरीज आपली कंप्लीट झाल्यानंतर आपण लाईव्ह करणार आहोत. तर तो तुम्ही अवश्य लाईव्ह पहा, कारण माझा हा फर्स्ट लाईव्ह असणार आहे. हे पाहू शकता. हे असं होतं, बोलत बसली की माझं इकडे गोंधळतं सगळं. असं पटकन करून घेते मी. सेम याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे जसं आपण नेकलेसमध्ये केलं. असं पटकन करून घेते. हे पेंडंटही रेडी आहे आपलं इथे. आता याला फक्त थोडंसं असं आपल्याला बेंड करायचं आहे. असं थोडंसं याला असं कर्व द्यायचं आहे राऊंड शेपमध्ये. आणि झटपट आपलं हे पेंडंटही रेडी झालेलं आहे. हे पाहू शकतात. इझिली ही बेंड होते. ही जी तार आहे ती तिचे तुटण्याचे चान्सेस अजिबात नसतात. हे पाहू शकतात. आता इथे फक्त मी याला हुक फिश लॉक जी हुक आहेत ते पेंडंटला अटॅच करून घेणार आहे. एरवी आपण मंगळसूत्राच्या चेनमध्ये अटॅच करतो, परंतु काय होईल माहिती आहे का, याच्यामध्ये मी अटॅच करून ते फिश लॉक हुक घेतल्यानंतर इझिली आपण हे पेंडंट केव्हाही काढू शकतो. जर तुम्हाला कोणत्या दुसऱ्या मंगळसूत्राच्या फॅन्सी मंगळसूत्राच्या चेनबरोबरही यूज करू शकतो आपण, किंवा ज्या प्लेन मंगळसूत्राच्या चेन येतात त्याच्याबरोबरही यूज करू शकतो, किंवा जी मोत्यांची माळ असते त्याच्यामध्येही तुम्ही यूज करू शकता. ज्या गंठन माळा असतात त्याच्याबरोबर, म्हणजे कोणत्याही चेनबरोबर आपण हे यूज करू शकतो. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला की नाही ते. चला तर परत उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत याचा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी छोटासा व्हिडिओ बनवून अपलोड करेन, तोही आवर्जून बघा. सो बाय.